माझं प्रेम आहे दिव्यावर आणि खूप प्रेम आहे. मला असं वाटतं की समजा जे काही झालं ते आईला आवडलं नाही, ओके, पण ती चूक शिवाची आहे ना. म्हणजे आईला शिवाची प्रॉब्लेम आहे, दिव्याची नाही. आईला आवडत नाही शिवा जसं वागते, बोलते, जसं राहते, काहीच आवडत नाही. पण या घरात लग्न करून शिवा थोडी येणार आहे, या घरात दिव्या येणार आहे ना लग्न करून. मग त्यात दिव्याला कशी शिक्षा द्यायची? काही झालं ना तरी मला दिव्याशीच लग्न करायचंय आणि मी दिव्याशीच लग्न करणार आहे. आपण काढूया, काहीतरी मार्ग काढूया. मार्ग मला सुचत नाही कुठला काढायचा, काय करायचं. एकच मार्ग आहे की मला दिव्याशी लग्न करायचंय. मग त्यासाठी मला आईकडे भीक मागावी लागली माझ्या प्रेमाची तरी मी भीक मागेन, पण मला तिच्याशीच लग्न करायचंय. दॅट्स फाईन. आणि ऐक, मला वाईट वाटलंय त्याचा स्टेटसशी काही संबंध नाहीये. माझं प्रेम आहे दिव्यावर म्हणून मला वाईट वाटलं. आशू, आई तसा मुलगा, दोघही हट्टी आहेत. बघूया, मी बोललोय सीताईशी. सीताई तुम्ही या ना, या बस. नाही नाही, त्याची काहीच गरज नाही. एवढा वेळ थांबणार नाही मी. थोडं बोलायचंय. बोला शिवा. तू घरी आलीस, माफी मागितलीस. हो, म्हणजे तुम्हाला वाटलं असेल माझी चूक आहे म्हणून. वाटली असेल म्हणजे? नाही, चूक आहे माझी, होतीच. तू जे बोलून गेलीस त्यावर मी विचार केला आणि माझ्या लक्षात आलं की ह्या सगळ्यामध्ये दिव्याची तशी फारशी चूक नाही. तुझी चूक आहे, तुझ्या आईची चूक आहे. त्यांची परिस्थिती मी समजू शकतेच, कारण तुझ्यासारखी मुलगी असो. त्यामुळे मी एका निर्णयावर पोहोचलीये. मी ठरवलंय की दिव्या आणि तुझ्या फॅमिलीला एक संधी द्यायची. मी लग्नाला मान्यता देईन. तुम्ही खरं बोलताय हे? पण माझी एक अट आहे. अहो, तुम्ही काय वाटेल ते सांगा, मी सगळं करायला तयार आहे. आधी ऐकून तर घे. अहो, तुम्ही लग्नाला तयार झालात हीच खूप मोठी गोष्ट आहे. तुम्ही सांगा काय करायचं, मी सगळं करीन. इथून पुढे आयुष्यात तू आशूशी संबंध ठेवायचा नाही. तू आशूशी संबंध ठेवायचा नाही. तू आशूशी संबंध आमच्या घरी यायचं नाही. मला तसं वचन दे. आणि हो, आशूच्या लग्नातही तू फिरकायचं नाहीस. हे सगळं जर तुला मान्य असेल तर मी लग्नाला मान्यता देईन, नाहीतर हा विषय इथेच संपला. या घराची करतेस. आई, बाई, आजी, दिव्या, सगळ्यांचं तर तुलाच करायचं. दिव्यासाठी चांगलं राजकुमार शोध बरं का. तू विचार करून सांग काय ते. त्यामुळे आपण लग्न लावायचं आशूचं, आणि तेही दिव्याशीच. नाही बघ, इथे मला तुझ्या डोळ्यात पाणी, म्हणूनच निर्णय घेतलाय हा. सीता, अगदी योग्य निर्णय घेतला. आईशिवाय मुलाचं सुख अधिक कुणाला कळणार.
फायनली फायनली दादा 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 तुझं लग्न दिव्या वहिनीशीच होणार आहे. सो हॅपी फॉर यू यार. कॉंग्रॅच्युलेशन दादा. अरे बाप रे गाईज तिच्या चेहऱ्यावरचे अरे ओ माय गॉड हा ग्लो बघा. थांब ना थांब थांब इथे इथे बघ इथे बघ. दिव्या वहिनीला तर पाठवू दे. बघ रे हे बघ. मला ना हे सगळं अजिबात पटत नाही. कीर्ती कीर्ती वहिनीने निर्णय घेतलाय म्हणजे सगळा विचार करूनच घेतला असेल ना. काका भावनेच्या भरात काही निर्णय घेतलाच नाही तर घरात वादळ आणशी ना. आणि त्या लोकांनी फसवलंय आपल्याला तरी सुद्धा तू त्यांना माफ केलंस. कीर्ती बाळा अगं थोडं ऐकून तर घे. हे बघ जे काही झालं त्यात दिव्याची तशी चूक नव्हती. ती नाही सांगू शकली आपल्याला. वंदनाताईंनाही नाही सांगता आलं. काहीतरी असेल परिस्थिती ती आपण समजून घेऊ. आणि राहिली गोष्ट शिवाची तर ती मुलगी त्यांच्या संस्कारात नीट वाढलीच नाही त्यामुळे ती अशी आहे. आणि अशा व्यक्तीची लाज वाटणं साहजिकच आहे. कुठल्या आईला आपल्या अशा मुलीचा अभिमान वाटेल. त्यामुळे आपण दिव्याला दोष नको देऊया. त्यांच्या जागी मी असते ना तर कदाचित असंच केलं असतं. त्यामुळे आपण दिव्याला समजून घेऊया. तिला नको दोष देऊया. हो सीताई म्हणजे दिव्या कोणाला फसवेल अशी मुलगी वाटत नाही. म्हणून काय आपण त्यांना सेकंड चान्स द्यायचाय. त्यांनी आपल्याला फसवलंय. खोटं बोललेत ते आपल्याशी. आणि काय गॅरंटी आहे पुन्हा ते असं वागणार नाही. आणि जर पुन्हा ते असं वागले काय करणार आहोत आपण. तसं काही होणार नाहीये.